साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महाबळेश्वर इथे मधु पर्यटनासारखा प्रकल्प राबवून देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातील आणि मधमाशांच्या संवर्धनासाठी लोक चळवळ उभी राहिली पाहिजे, असं प्रतिपादन खादी आणि ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे यांनी केलंय। एव्हरेस्ट उद्योग समूहाच्या सहकार्यानं आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारानं महाबळेश्वर येथे मधुबन हा प्रकल्प राबविला जातोय। याचं उद्घाटन राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी मधपाळांना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपिन जगताप, रामबंधू मसालेचे हेमंत राठी आणि एव्हरेस्टच्या वतीनं रवींद्र गांधी उपस्थित होते। राज्याच्या एकूण क्षमतेच्या केवळ 7 ते 8% आज महाराष्ट्रात मधाचं उत्पादन होतंय। हे मध उत्पादन वाढण्यासाठी खादी मंडळ प्रयत्नशील आहे। मध गोळा करण्यासाठी, मधपाळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त असं प्रशिक्षण देण्यात आलं पाहिजे। मधकेंद्र योजनांच्या माध्यमातून मंडळ हे काम करीत आहे। आपल्याकडे मध हे सोनं आहे, परंतु त्याचा आपण हवा तेवढा प्रचार आणि प्रसार करीत नाही। भविष्य काळात मधमाशांच्या संवर्धनाची लोकचळवळ उभी राहिली तर महाराष्ट्रात मधक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। इस्रायलमध्ये आपल्याकडे मधमाळांचा डेटा उपलब्ध नाही। राज्यातील प्रत्येक मधपाळांची नोंद करून राज्यात किती मधपाळ आहेत याची माहिती वेबसाईटवर दिली पाहिजे। देशात कुठंच महासंचालनालय नाही, तर केवळ महाराष्ट्रात आहे। महाबळेश्वर येथील महासंचालनालयाचा वर्धापन दिन साजरा झाला पाहिजे। 20 मे हा जागतिक मधपाळ दिन म्हणून साजरा केला जातो। यंदा या दिवशी राज्यातील सर्व मधपाळांना एकत्रित करून मधपाळांचे महाअधिवेशन भरवण्याची सूचना रवींद्र साठे यांनी केली। महाबळेश्वर येथील मध संचालनालय पुढील काळात सेंटर ऑफ एक्सलन्स करण्याची मंडळाची कल्पना आहे आणि त्याच दृष्टीनं इथे झालेले मधुबन ही एक छोटी सुरुवात आहे। मधमाशी आणि मधमाशी पालन याविषयी अधिकाधिक प्रबोधन होण्याची आवश्यकता साठे यांनी प्रतिपादित केली। अशाच प्रकारे दुसरे मधुबन येत्या काळात बोरीवली, मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार असल्याची माहिती साठे यांनी दिली। अमेरिका आणि चीनमध्ये मधमाशांचं विष गोळा केलं जातं आणि हे विष 1 कोटी रुपये किलो या भावानं विकलं जातं। दुर्धर आजारावर हे विष गुणकारी आहे। भविष्यात खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं अशाच प्रकारे विष गोळा करता येतं का याचा राज्य शासन गांभीर्यानं विचार करत असून या संदर्भात पुढील कार्यवाही सुद्धा केली जाईल, अशी माहिती मंडळाचे सभापती साठे यांनी यावेळी दिली आहे।